ब्रॉट टू यू बाय विगार्ड। सोलापूरमध्ये गेल्या 2 ते 4 दिवसांपासून जे आहे ते मोठ्या प्रमाणात पाऊस जो आहे तो पडतोय। आणि या ठिकाणी पावसाचा काही शेतकऱ्यांना फायदा होतोय तर काही शेतकऱ्यांना मोठा फटका बसताना पाहायला मिळतोय। आपण आता आहोत मोहोळ तालुक्यातल्या कोनेरी गावातल्या एका शिवारामध्ये, जिथे ही केळीची बाग जी आहे ती पूर्णतः भुईसपाट झालेलं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर तळहाताच्या पोळ्याप्रमाणे हे शेती जी आहे ही पिकं जी आहे ते जपलेली असतात, मात्र आता ह्या सर्व पिकांवरती अवकाळी जी आहे ती पसरलेली पाहायला मिळते। कारण काल झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात केळी पिकांचं नुकसान झालेलं आहे। पूर्ण बाग भुईसपाट झालेले चित्र आपल्याला पाहायला मिळते। आपल्यासोबत शेतकरी आहेत ज्यांची ही बाग आहे, काय चित्र आहे? किती नुकसान झालेलं आहे, किती क्षेत्रावरती पीक होतं आणि काय परिस्थिती आहे? 1-2 एकराचे केळीची बाग आहे। अतिशय तीव्र उन्हाळा होता। या उन्हाळ्यामध्ये पाणी भाड्याने विकत घालून बाग आणली होती। या बागेवर बरंच काही धोरण अवलंबलेलं होतं। शेतीचं पूर्ण गणित हे अवकाळीच्या पावसामुळे पूर्ण कोलमडलं गेलेलं आहे। आता या कमसे कम 2 एकराला माझा 2 लाख रुपयेपर्यंत खर्च झाला आहे केळीला, आणि यातून निघणारं उत्पन्न हे झिरो आहे। यातून काही उत्पन्न येऊ शकत नाही। देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बात वीगार्ड एयर कूलर का चमत्कार। आता यासाठी सरकारकडे मदतीचा अपेक्षा आहे, बाकी काही नाही। पण मग आता हे जे नुकसान झाले तर हे पिकं परत पुन्हा तर उगवणार नाही आहेत, त्यासाठी वेगळा खर्च असणार आहे। शासनाकडून कुणी पाठपुरावा केलेला आहे का? कुणी आपल्याला भेटायला आलेले होते का? किंवा पंचनामे सुरू झालेले आहेत का, झालेत का काय? गावातील पंचनामे याचे झाले आहेत, फक्त कागदावरती पंचनामे झालेत। मदतीचा हात काय कोणी दिलेला नाही, फक्त पंचनामे याचा झाले आहेत। फक्त सरकार याकडे कधी बँकेमध्ये धनादेश जमा करेल याची काही निश्चित तारीख त्यांनी पदाधिकाऱ्यांनी किंवा सरकारने दिलेली नाही। गेल्या वर्षी अशाच परिस्थितीचं 1 एकराचं नुकसान झालं होतं। 1,20,000पर्यंत खर्च आला होता, परंतु पूर्ण बाग पडाली होती दुसरा 1 एकराचा प्लॉट। त्यासाठी सरकारनं मला फक्त 4,000 रुपयाचं अनुदान दिलं होतं। तेही गेल्या वर्षी झालेल्या अवकाळीमध्ये यावर्षी अनुदान मिळालं, म्हणजे 9 महिन्याच्या प्रतीक्षेनंतर सरकारनं 4,000चं तोंडाला सरकारनं लावलेलं आहे। आपण पाहतोय हे वास्तव आहे ग्रामीण भागातलं। मागच्या वर्षी देखील यांचं 1 एकराचा प्लॉट जो आहे तो नुकसान झालेला होता अवकाळीमुळे, त्याचे केवळ 4,000 रुपये यांना मिळालेले आहेत। तर यंदाच्या वर्षी पुन्हा 2 एकरावरती केळी जी आहे ते पूर्णतः भुईसपाट झालेली आहे। त्यामुळे आता शासन या शेतकऱ्याला मदत किती करते याकडे या शेतकऱ्याचे डोळे जे आहेत ते लागलेलं आपल्याला चित्र पाहायला मिळतंय। कॅमेरामन विनोद मुनाबादकर सह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। ब्रॉट टू यू बाय विगार्ड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।